आदिवासियों की भावना को ठेस पहुंचाने वालों पर कार्रवाई की मांग पत्र परिषद में की गई। मांग पूरी न होने पर जन आंदोलन का इशारा दिया गया। राजूरा के इन्फेंट जीजस कॉन्वेंट हाई स्कूल यहाँ के स्कूल में शिक्षा लेने वाली नाबालिग लड़कियों पर हुए अत्याचार मामले संबंध 22/4/2019 को पत्र परिषद लेकर कांग्रेस के उपगट नेता विधायक विजय वडेट्टीवार, संस्था अध्यक्ष तथा जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष सुभाष धोटे ने गैर जिम्मेदाराना अत्याचार पीड़ित लड़कियों के पालकों के जख्मों पर नमक छिड़कने वाले और अनुसूचित जमाती को बदनाम करने वाला वक्तव्य किया। उसी का तीव्र निषेध किया गया। इस वक्तव्य से इस घटी घटना और संस्था अध्यक्ष सुभाष धोटे, सचिव अरुण धोटे, इनका सभी स्तर से निषेध हो रहा है, जिससे संस्था चालक के और उनका समर्थन करने वाले गट नेता विधायक विजय वडेट्टीवार इनका मानसिक संतुलन बिगड़ा होने से उन्होंने मानसोपचार तज्ञ की ओर उपचार करने की जरूरत है। घटी घटना यह निंदनीय होने से 16/4/2019 को महिलाओं का मुख मोर्चा और 18/4/2019 को निकले आक्रोश मोर्चे को सभी समाज घटकों का समर्थन मिला। इस तरीके से जनता ने मोर्चे के माध्यम से अपना रोष व्यक्त किया। धोटे बंधु की ओर से आदिवासियों के शोषण का यह सवाल यहाँ तक ही मर्यादित न होकर आदिवासियों के अशिक्षित और असहायता का फायदा लेकर उनकी राजूरा जीवती की जमीन छीनी गई। संस्था अध्यक्ष इस मामले में जांच के लिए सहकार्य दर्शा तो रहे हैं, लेकिन मामला दबाने के प्रयास में थे, जिससे मामला प्रकाश में आने पर उनका मोबाइल कॉल चेक करने में मोबाइल पुलिस ने जब्त करे आदि बातें पत्र परिषद में स्पष्ट की गई। बहिष्कार म्हणून आहे त्या व्यक्तीवर आमचा बहिष्कार राहील, ज्यांनी काँग्रेसचं सूत्र हाती घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्षपद त्याने बहाल केलेला आहे आणि तो जबाबदार व्यक्ती आहे। म्हणून यांना जोपर्यंत त्याला बाजूला करत नाही, त्यांचं पद हटवत नाही, तोपर्यंत त्या काँग्रेसला आम्ही जवळ येऊ देणार नाही। आम्ही काँग्रेसचे आहे, परंतु आम्हाला काँग्रेसचं देणं घेणं नाही खरं म्हटलं तर। म्हणून आज जो आदिवासींचा मुलावर त्यांनी क्रूर असा त्यांच्या संस्थेमध्ये हत्या म्हणजे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे। 20 मुलींना नशाचे गोळे देऊन त्यांना नशाबाधा केलेल्या आहेत आणि 7 मुलींना असा निदर्शनात आला की त्यांच्यावर बलात्कार झालेला आहे। ते 7 मुलींचा बलात्कार आणि त्यांच्या पालकांनी आमच्या मुलीवर अत्याचार झाल्याचे त्यांनी कळवून पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली। त्या गोष्टीला त्यांनी सरकारकडून पैसे भेटते म्हणून हे लोक येऊन आदिवासी लोक तक्रार करतात आणि त्यामध्ये वाढ होत आहे पैसे भेटते म्हणून। अरे आदिवासी लोकांना हे बदनाम करते का? पैसे घेण्यासाठी ते तक्रार करते। त्यांच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे म्हणून त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला केलेला आहे। आणि त्यांनी जे संस्था चालक त्यांच्याकडे संस्था आहे, हॉस्टेल आहे आणि त्या शाळेमध्ये त्यांनी इन्फंट जीजस त्यांच्यामध्ये शिक्षण देत होते। ते स्वतःच्याच संस्थेचे अध्यक्ष असं बोलतो, तो जबाबदार व्यक्ती नाही का? तो त्यांनी तर नैतिकता जिबारून त्यांनी राजीनामा देऊन मोकळा व्हायला पाहिजे खरं म्हटलं तर। आता पुढे काय मग? आता पुढे याच्यावर त्या मुलींवर त्यांनी असा प्रकारचा त्यांचे पालक तक्रार दिल्यामुळे, त्याने पैसेसाठी तक्रार केल्यामुळे त्यांनी आदिवासी लोकांवर त्यांनी ठपका ठेवलेला आहे। त्यांनी अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत त्याच्यावर अट्रॉसिटी गुन्हा नोंद होणे हे गरजेचे आहे आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे। आणि आता मडवी साहेबांनी सांगितलं की जे जमीन त्यांनी शाळेसाठी अतिक्रमण करून आदिवासीचे जमीन भडकवलेले आहे, ते जमीनसुद्धा त्यांनी परत त्यांना आदिवासीला देण्यासाठी हे म्हणजे कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याची चौकशी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुभाष धोटे, माजी आमदार, नगर परिषद विधानसभा क्षेत्र राजूरा तथा वडेट्टीवार, सोबतच बाळूभाऊ धानोरकर आणि त्यांच्यासोबतचे जे मंडळी होती यांनी एक बेताल वक्तव्य केलं होतं। ते अतिशय घृणास्पद आहे की आदिवासी लोक मुलींचे अत्याचार झाले हे फक्त पैशाच्या हव्यासा पोटी दाखल करतात। हे याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि यापुढे यांना अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत आदिवासी समाजाचा आणि मुलींचा अपमान केल्याबद्दल त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, नाहीतर आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभे करू अशी मी या ठिकाणी
एक विनंती करते.